एखाद्या माणसाच्या घराला जर आग लागली, समजा एखाद्या माणसाच्या घराला आग लागली, तर आग लागल्यानंतर एखाद्याने त्याला आग कशी शांत करावी, आग म्हणजे नेमकं काय असतं, आगीमध्ये काय काय जळत असतं, आग किती दाहक असते, अग्नीजवळ चटका कसा बसतो, अग्नी पाण्याने शांत होत असेल तर ते पाणी तुझ्या जमिनीमध्ये आत्ता 550 फूट खोल झरा आहे, आत्ता तू इथं आत्ता बोर करायला सुरुवात कर, घर राहील? अरे घर पेटल्यानंतर त्याला पाणी ओत हे पहिल्यांदा सांगायचं आहे का पाणी कुठं मिळेल हे सांगायचं आहे? पाणी किती फूट खोल आहे हे सांगाल, आता विहीर खणायला सुरुवात कर आणि मग त्याला हे सांगावं, विहीर खणलीस की तुला पाणी लागेल आणि पाणी लागलं ना की मग त्या पाण्यानं तुझं घर जे पेटलंय ना ते विझव. हे सांगणं श्रेयस्कर आहे का आधी पाणी टाकून घर विझव हे सांगणं श्रेयस्कर आहे? प्रसंग काय आहे? युद्धाच्या भूमीवर अर्जुन उभा आहे, त्याने धनुष्यबाण खाली ठेवलंय, ते विपरीत विचाराने ठेवलंय. विचार आणि क्रिया या दोन्हीचा समन्वय ही महत्वाची गोष्ट आहे. याच्याकरता तुला ज्ञानाची भूमिका मी सांगितली आहे, पण आत्ता ज्ञानाची भूमिका तुझ्याकरता श्रेयस्कर नाहीये, आत्ता कर्मयोग तुझ्याकरता श्रेयस्कर आहे हे सांगणं चालू आहे.